नमस्कार मंडळी, गारवा किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची वडी. ही पद्धत आळूच्या वड्यांची 99% बायकांना माहीत नाही. ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग स्वयंपाकात गारवा आणि चवीत गोडवा आणूया. आळूचे पाने 4 ते 5 घ्यायचे. एक एक पानाच्या अशा देठ काढून आणि अशा शिरा काढून घ्यायच्या. एक सगळ्याच पानांचे असं देठ काढून शिरा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने सगळ्या पानांचं देठ काढून घ्यायचं आणि सगळ्या पानांचं असं लाटण्यानं पाठीमागच्या शिरा मऊ करून घ्यायचा. मऊ केलं की एक वर थर लावायला पानांचा पीठ लावून बरं पडतं. अशी सगळी पाने लाटून पाठीमागून त्याच्या शिरा मऊ करून घेतल्या. आता मऊ करून त्याला बाजूला ठेवून पीठ तयार करायचं. बेसन पीठ 2 कप. बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ 2 कप. ओवा अर्धा चमचा असा रगडून घालायचा. मिरच्या, लसूण यातच बारीक करून घेतलेलं तीळ, 2 चमचे हळद, कोथिंबीर 1 जुडी, चवीपुरतं मीठ. हे सगळं मिक्स करून शेवटी 2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचा कोळ घातलं की घशात खवखव करत नाही. एक एक पानाचं खाज उठते घशात. चिंचेचं पाणी घातलं की खवखव होत नाही. 2 चमचे तीळ, थोडं पाणी घालून मिक्स करायचं. जरा घालायचं, पातळ करायचं नाही तर पातळ झालं की परत पानासनी लावता येणार. थोडंच लावायचं. तुम्ही याच्यात कुरकुरीत लागायला तांदळाचं पीठ पण 2 चमचे घातलं तर चालते. मी फक्त ओरिजिनल डाळीच्या पिठाचंच करायला लागते. 5 मिनिटं हलवून पानातून लावायला घ्यायचं. मग अशी भिजवलेले आता एक एक पानाला पीठ लावायला घ्यायचं. बघा तुम्ही मी कसं पीठ लावतो. थोडं पीठ लावून घ्यायचं. परत ह्याच्यावरच दुसरं उलट्या दिशेने पान ठेवायचं. त्याला पण लावून घ्यायचं. अशा पद्धतीने अनेक 2-3 थर करायचे. आणि परत असं दुमटून घ्यायचं दोन्हीकडच्या बाजूने. परत असं दुमटून घ्यायचं. असं पण घ्यायचं दुमटून आणि त्यावर पण जरा पीठ लावायचं. मग गुंडाळायचं. दाबून रोल करायचा. रोल सैल नाही झाला पाहिजे. हे बघा असा रोल झाला पाहिजे. वड्याचा रोल सुटतोय आणि परत कशा पद्धतीने मी लावायला लागले ते तुम्ही बघा. तशाच पद्धतीने तुम्ही पण लावायचा प्रयत्न करा. रोल असा घट्ट एकदम झाला पाहिजे. नाही सुटला की परत मग करताना रोल व्यवस्थित होत नाही. असं विरुद्ध दिशेनेच पान ठेवायचं.
म्हणजे त्याला लावून घेता येते. 1 2 3 असं 4 5 पण थर करू शकताय. मी 4च केल्यात. तुम्ही जास्त याच्यापेक्षा जास्त पण केलं तर चालते. जास्त केलं तर मोठा रोल होतोय, लहान केलं तर जरा पानं लावली तर बारका रोल होतोय. आणि आळूचं फतफद पण करता येते. आळूच्याच पानाचे 2 प्रकार, वडी पण करता येते, फतफद पण करता येते. आळूच्या पानाचे पानं चिरून पिठात टाकून तशी भजी पण करता येतात आळूच्या पानाची. हे बघा, आणि परत दाखवतो मी कसा रोल करतोय ते. असं दुमटून त्या साईडनं पण दुमटून घ्यायचं, या साईडनं पण असं दुमटून घ्यायचं आणि इकडं पण दुमटायचं आणि त्याला जरा जरा पीठ लावायचं म्हणजे व्यवस्थित चिकटून बसते. आणि रोल परत दाबून आत कडा घालून करायचं. सुटणार नाही, सैल होणार नाही, पण लक्ष द्यायचं. तुम्ही बघू शकता रोल कसा झाला, तुटला नाही, काय नाही. गॅसवर कढई ठेवून 2 ग्लास पाणी ओतून उकळायला ठेवले. त्या स्टँड ठेवले, त्यात आता डबा ठेवायचा असा, त्यात ह्या वड्या ठेवून घ्यायच्या उकडायला. अशा वड्या ठेवून त्याच्यावर परत झाकून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं बारीक करून गॅस. 15-20 मिनिटात वड्या कशा शिजल्यात ते आता बघूया. सुरी नाही तर चमच्याचं पाठीमागचं टोक घालून बघायचं. सुरीला नाही चिकटलं, चमच्याला नाही चिकटलं तर मग समजायचं शिजल्यात वड्या. रोल चांगले शिजल्यात. आता कापून घ्यायचे वड्या. आता सुरीने वड्या कापून घ्यायच्या. कापत असताना चुरा जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. दुसऱ्या रोलचं पण असंच कापून घ्यायचं. अशा कापून घ्यायच्या वड्या. अशा सुरीने वड्या कापून घ्यायच्या. आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून मंद आचेवर तळून घ्यायच्या दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत. आता तेल गरम झाले, बारीक गॅस करून त्यावर दोन्ही बाजूने कुरकुरीत आळूवडी तळून घ्यायची. अशा पद्धतीने तळून घ्यायची. आळूवडीवर कोण खसखस टाकते, कोण मी तीळ लावले. तीळ पण शरीरासाठी पौष्टिकच आहे. तळून घेण्यासाठी मला वेळ 5 ते 10 मिनिटं लागणार. चालू केलं ना. अशा वड्या खरपूस तळून घ्यायच्या. मला वड्या तळण्यासाठी 5 ते 10 मिनिटं वेळ लागला. वड्या अशा कुरकुरीत होत्या. तांदळाचं पीठ पण 2 चमचे घातलं तर चालते. मी तांदळाचं पीठ घातलं नाही. तुम्हाला कुरकुरीत त्याच्यापेक्षा पण कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ 2 चमचे वापरू शकता. वापरलं तर चांगलंच आहे, चव चांगली आहे. राहिलेल्या सगळ्या वड्या अशाच तळून घ्यायच्या आणि आता वड्या खाण्यासाठी तयार आहेत. अशाच पद्धतीनं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.